करवीर तालुक्याच्या कोडित्रे ह्या गावामध्ये 18 मार्च 1966 रोजी कुंभारसाहेबांचा जन्म. ह्या अविरत प्रवासाची 61 वर्ष त्यांनी पूर्ण केली अत्यंत यशस्वीपणे. त्यासाठी प्रचंड मोठ्या टाळ्या झाल्या पाहिजे. मला नाही वाटत आतातले काही तरुण 61 गाठतील किंवा इतका ट्रेस आहे आपल्या जीवनामध्ये. कैलासवासी छबू आणि वडील नातू यांच्याकडे पैसे नव्हते पण संस्काराची श्रीमंती होती. त्यांची एक जीवनगाथा जर बघायचं झालं तर कुमार विद्यामंदिर जयसिंगपूर, बळवंतराज हेरे हायस्कूल आणि पुढे वालचंद कॉलेज असा त्यांचा प्रवास. हा काय प्रवास सुखाचा आणि समृद्धीचा नाही, हा प्रवास संघर्षाचा आहे. कारण आमच्या कालावधीमध्ये ग्रॅज्युएशन व्हायचं आणि नोकरी पकडेपर्यंत का नाही काही काही कष्ट केलेत आमच्या पिढीनं हे आम्हालाच माहीत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी वालचंद कॉलेजबद्दल. आज वालचंद कॉलेज म्हणजे कधी महाराष्ट्रातलं पहिल्या 10 मधलं कॉलेज आहे. त्या ठिकाणी मला स्वामी विवेकानंद शब्द आठवता. स्वामी विवेकानंद उठा, जागे व्हा, झोपू नका आणि आपलं ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. आमच्या काळामध्ये आम्ही एवढंच केलं, आम्हाला शिकवण मिळाली, आम्ही उठलो, जागे झालो आणि आमचं ध्येय प्राप्त केलं, आम्ही नोकरीला लागलो आणि आमचं. तर 1990 मध्ये कने टेलिफोन खात्यामध्ये त्यांना कने नाशिकमध्ये जावं लागलं प्रशिक्षणासाठी. आणि याच वेळेला त्यांच्या सुंदर आयुष्यामध्ये एक नाविन्यपूर्ण टप्पा आला. लग्नाची आस प्रत्येकाला असते आणि ह्या आस मधून आशा नावाची मुलगी त्यांना भेटली आणि त्यांचं अत्यंत गमतीनं लग्नाचं पण हे सांगतात. तर या ठिकाणी मला वाटतं की साथ जर मिळाली योग्य व्यक्तीची तर वाट सुद्धा सोपे होते संघर्षाची. हातात हात घेऊन चालत राहिले ते जीवन बनते खऱ्या अर्थाने सुख. दोघांनी कधी हात सोडलेला सोडलाय आधी मध्ये काय आता सोडलाय. त्यानंतर 1992 ते 98 काळामध्ये कुडाळ, सिंधुदुर्ग या दुर्गम भागामध्ये टेलिफोन खात्यामध्ये त्यांनी सेवा केली. आणि ही सेवा करत असताना सुद्धा त्यांनी एक वेगळं काम केलं. जयसिंगपूर, शिरोळ आणि हातकणंगले या परिसरामध्ये काम करत असताना ज्यावेळी 1200 टेलिफोनची लँडलाईनची जी काही हे होते लँडलाईन होल्डर्स होते, त्यांनी त्यांच्या काळामध्ये 2700 लोकांना कने लँडलाईन फोन, त्यात मी सुद्धा एक आहे. तेव्हा आम्ही घेतला होता. कुंभारसाहेब, मी तुमच्या ऑफिसला आलो आणि तुम्ही मला एरिस्टॉटल म्हणतात वी आर व्हॉट वी एबिलिटी डू एक्सलन्स देन इज नॉट एन ऍक्ट बट अ हॅबिट. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये सातत्य आहे, वारंवारपणा आहे. ते हॅपी थॉट्सचं गेले कित्येक वर्ष काम करतात, त्याच्यामध्ये कायमचं सातत्य आहे, त्यांच्या कामामध्ये सातत्य आहे. अरिस्टॉटलला सुद्धा हेच म्हणायचं आहे. त्यांनी 1911 ते 2020 मध्ये उपमंडळ अभियंता म्हणून उत्कृष्ट नेतृत्व केलं आणि त्यानंतर त्यांच्या जीवनाला एक कलात्मक जीवन म्हणजे काय, नुसतं जायचं, ऑफिसला जायचं, खायचं प्यायचं, मजा करायचं, ह्याच्यापेक्षा समाजासाठी आपल्याला काही करता येईल का, असा विचार, एक आध्यात्मिक विचार त्यांच्या मनामध्ये आला. आणि 1 जुलै 2019 रोजी स्वतःच्या घरी त्यांनी हॅपी थॉट्सचं सेंटर चालवलं. हॅपी थॉट्स, आनंदी विचार. मनामध्ये जसे विचार असतील तसाच आपला आचार घडत असतो.
मनामध्ये जर निराशावादी विचार असतील तर माणूस कायम निराशेत जातो, आणि आशावादी जर विचार असतील तर त्याचं जीवन हे फुललं जातं. मग त्यांनी स्वतःच्या घरातच का नाही हे नोकरी करत असताना सुद्धा का नाही आपलं हॅपी थॉटचं त्यांनी चालू केलं. नोकरी केली, कर्तव्य म्हणून सेवा केली, जीवन धर्म मांडून स्वतःला विसरून जे जगले त्यांनीच जीवन अर्थपूर्ण केलं. किती अर्थपूर्ण जीवन आहे बघा त्यांचं. वारंवार भटकंती चालू असते समाजासाठी. ते जे ज्ञान फाउंडेशनचं जे काही काम आहे ते समाजामध्ये पसरावं, समाजामध्ये बदल घडावा म्हणून ते राज्यभर हिंडतात. दिवसभर त्याच्या मीटिंग्स चालू असतात. अशा ह्या महान आत्म्याला खरोखर आपल्याला सलाम केला पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. त्यांच्या ठिकाणी आपण नतमस्तक झालो पाहिजे. किती जण आपण करतोय समाजासाठी, काही करत नाही. खायचं, जेवायचं, लोळायचं, झोपायचं, चैन करायची, मजा करायची. पण असा हजारात लाखात एखादा माणूस असतो तो समाजासाठी काम करतो, आणि त्यांचं मोठेपण जे आहे ते आपण घेतलं पाहिजे. त्यांचं कुटुंब म्हणजे एक शक्ती आहे. अशा त्यांचं समर्पण आहे. सुमित, अमोल, डॉक्टर कीर्ती, श्रुतिका, सर्व काही आनंदाचा झरा आहे इथं. दुःख येत असतात, पण त्या दुःखाला आनंदाने कसं सामोरं जायचं असेल आणि हे जर शिकायचं असेल तर कुंभार साहेब त्यांच्या धर्मपत्नीकडनं शिकायचं आहे. आम्ही गोरोबा मंदिरमध्ये वेळा जायचा योग आला. त्यांचा समाज आणि ते सुद्धा किती एकरूप झाले त्या ठिकाणी दिसून आलं आम्हाला. तर ते ह्या कामामध्ये सुद्धा सक्रिय आहे. समाजाच्या आपल्या समाजाला उन्नत करण्यासाठी काय करता येते का अशी त्यांची धडपड चालू आहे. ही धडपड चालू असताना त्यांनी मन शांत ठेवलेलं आहे आणि जगाला सुंदर करण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आता शेवटी एवढं सांगतो, प्रवास हा केवळ वर्षाचा नसतो. आता माझी वर्षी 61 झाली, कोण 65 मध्ये असेल, 50 मध्ये असेल, तर मला म्हणायचंय प्रवास हा केवळ वर्षाचा नसतो. किती वर्ष झाली ह्याला प्रवास म्हणता येत नाही. तो असतो अनुभवांचा, संस्कारांचा, जगण्याचा अर्थ सांगणारा असा हा प्रवास प्रेरणेचा. म्हणजेच आमच्या कुंभार कुटुंबियांचा. टाळ्या होऊ देत ना, टाळ्या झाल्या पाहिजे राणीमध्ये. अशा ह्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला, कुटुंबाला मी या प्रसंगी 61च्या निमित्तानं भावपूर्ण सदिच्छा देत आहे. जिजा, तुझंही भविष्य असंच तळपत राहू. तू फार ऍक्टिव्ह आहेस, तूही नक्कीच काही तर करणार, जिंकणार. कारण तुझ्या पाठीमागं संस्कार आहेत, मोलाचे संस्कार आहेत, जे मिळणार दुरापास्त झाले आहे. परत एकदा माझ्या प्रास्ताविकाचा या ठिकाणी हार्दिक अशा कुंभार साहेबांना शुभेच्छा देतो, सौ आशाताईंना शुभेच्छा देतो, सर्व कुटुंबाला शुभेच्छा देतो. आणि माझं छोटंसं प्रास्ताविक थोडंसं लांबलेलं, पण मला वाटतंय न कंटाळलेलं असं मी इथं थांबतो. जय हिंद.